डीजे डोल्बी तसंच लेझरवर बंदी यावी या मागणीसाठी धुळ्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं भव्य मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। यावेळी धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून गांधी पुतळ्यापर्यंत हा भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला। हिंगोलीमध्ये कळमनुरी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय आणि पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। तसंच उभई पिकं आडवी झालेली आहेत। सोयाबीन, कापूस आणि तूर पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर इथं गुल्हाने परिवारानं यंदा गणेशोत्सवाच्या निमित्तानं पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला तसंच अहमदाबादची विमान दुर्घटना यांचा देखावा साकारलेला आहे। त्याबरोबरच उत्तराखंडचा महाप्रलय या विषयांवर आगळा-वेगळा देखावा साकारलेला आहे। हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ आणि लोक गर्दी करतात। देखावा परिसरात कुतूहलाचा विषय ठरलाय। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्रीकृष्ण गोसावी यांच्या गायनाने गणेशोत्सव संगीत महोत्सवाची सुरुवात झालेली आहे। तर संगीत मंदिर समितीनं सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि मान्यवर कलावंतांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा शुभारंभ केलेला आहे आणि संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी कर्मचारी वर्ग परिश्रम घेतोय। कोकणामध्ये गणेश चतुर्थीला भजन कीर्तन करण्याची मोठी परंपरा आहे आणि गणेश कृपा प्रसादिक अंध बांधव भजनी मंडळाच्या माध्यमातून गणरायासमोर सुरेल भजनावली सादर करण्यात आली। रायगडच्या माणगाव तालुक्यातील चेरवली इथं संतोष खडतर यांच्या घराच्या गणेशोत्सवामध्ये जुन्या ग्रामीण जीवनाचा दर्शन घडवण्याचा प्रयत्न देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यांनी जुन्या काळातील घरं आणि त्यांची रचना यांचा देखावा साकारलाय। गोंदिया जिल्ह्यातील घरगुती आगळा-वेगळा गणपती साकारलेला आहे। तर गायीच्या शेणापासून श्री गणेशाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे। पर्यावरणपूरक आणि वृक्ष संवर्धनासाठी ही मूर्ती तयार करण्यात आली आहे। सांगलीमध्ये सजीव देखाव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या खोकी संघटना गणेशोत्सव मंडळानं यंदा आपली परंपरा कायम ठेवली आहे। गुरुवारी मंडळाकडून लोप पावत चाललेल्या लोककलावंत आणि लोककला यांच्यावर सुंदर देखाव्याचं सादरीकरण करण्यात आलं। हिंगोलीमध्ये वसमत परभणी रोडवर रेल्वे पुलाच्या परिसरामध्ये नागरिकांना वर्षभरापासून खड्ड्यांचा सामना करावा लागतो। या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे आतापर्यंत अनेकांचे अपघाती मृत्यू झालेले आहेत। तर ठेकेदार हा मनमानी कारभार करत असून प्रवाशांना मात्र जीवघेणा प्रवास करावा लागतोय। लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष का देत नाहीत असा सवाल नागरिकांनी केला आहे। हिंगोली जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे वसमत इथं कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डमध्ये हळद परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। वायदे बाजारातील काही त्रुटी पुढे करून काही व्यापारी वर्ग हळदीला वायदे बाजारातून वगळण्याची मागणी करतात। त्या संदर्भात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रत्नागिरीमध्ये खेडमध्ये गणपती विसर्जनाच्या दरम्यान बुडालेल्या या युवकाचा शोध युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेला आहे। अलसुरे इथं 1.5 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान दुर्घटनेत हा मुलगा बुडाला होता। तर जगबुडी नदीच्या पात्रात तो बुडालेला आहे। या ठिकाणी NDRFचं पथक त्याचा शोध घेत आहे। कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। लहानग्यांपासून ते महिलांच्या गवळणीवर ठेका धरला। तर श्रीवर्धन जसवली गावामध्ये महिलांनी धमाल केलेली आहे।